तर शिक्षकांपाठोपाठ एसआयआरच्या कामांना आशा गट प्रवर्तक संघटनांनी आक्षेप घ्यायला सुरुवात केली आहे। या विरोधात राज्य आणि राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार पत्रव्यवहार केला जाणार असल्याचे त्यांनी म्हटलंय। महिलांना एसआयआरच्या कामांना जोडण्यात येत असून मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप या संघटनेने केलेला आहे। आशा गट प्रवर्तक संघटनेचे राज्य अध्यक्ष राजू देसले यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। आपल्याबरोबर आशा गटप्रवर्तक संघटनेचे राज्य अध्यक्ष राजू देसले आहेत। आशा आणि गटप्रवर्तक हे आरोग्य अभियानाचं काम गाव पातळीवर करतात। बालमृत्यू आणि माता मृत्यू रोखणं हे त्यांचं प्राथमिक काम आहे। या संदर्भामध्ये सरकारने पत्र काढलेले माननीय आयुक्त अनुप कुमार यादव राष्ट्रीय आरोग्य अभियान यांनी 2019ला पत्र काढलेले आहे। आशा गटप्रवर्तकांना आरोग्याच्या कामाव्यतिरिक्त कोणत्याही कामाची सक्ती करता कामा नये, निवडणुकीचं काम लावू नये असं क्लिअर म्हटलेलं असताना सुद्धा महसूल विभाग त्यांच्यावरती दबाव आणून अतिशय मानसिक त्रास देऊन हे काम करण्याचा दबाव आणतायत। मिटिंगा घेऊन हॅरेस केलं जातंय आणि त्यामुळे हे काम आम्ही करणार नाही। महाराष्ट्रातल्या 89,000 आशा आणि 4,000 गटप्रवर्तकांनी सर्व संघटनांनी आम्ही ठरवलेलं आहे की हे काम आमच्यावर लादू नये, आशांवर लादू नये ही आमची भूमिका आहे। आशा कर्मचाऱ्यांकडे साधे मोबाईल आहेत, अँड्रॉइड मोबाईल नाहीत, त्यांना कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण नाही। सुरुवातीच्या काळामध्ये 7वी 8वी शिकलेल्या ह्या महिला आहेत, त्यामुळे ह्या कामाची सक्ती करणं हे चुकीचं आहे, ही आमची भूमिका आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।